आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। संजय शिरसाट यांनी MIDCच्या जमिनी संदर्भात बोलावं असं इम्तियाज जलील म्हणाले। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, तुम्हाला अनेक पुरावे देणार असल्याचं सुद्धा ते यावेळी म्हणाले। तर काय सांगाल आपल्या या सुंदरशा अशा आलिशान घरावरती चिखल फेकण्याचा इशारा दिलाय? सर्वप्रथम तर प्रश्न हे आहे की जालनाहून कशाला येत आहे? इकडचे त्यांचे समर्थक नाही आहे का? आता सगळ्यांना हे कळलेलं आहे की इम्तियाज जलीलने काही खोटं बोललेलं नाही आहे, म्हणून त्यांना जालन्याला काही पैसे देऊन भाडेचे टट्टू त्यांना आणायचे होते, तर ते येत आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे। आणि जेव्हा आम्ही त्यांच्या बाबतीत बोलत आहे, त्यांना डॉक्युमेंट्स दाखवत आहे, तर त्याच्यासाठी ते म्हणतं की 8 दिवसानंतर मी बोलेल। त्याचा अर्थ हे आहे की 8 दिवसामध्ये त्यांनी आपली चार्टर्ड अकाउंटंट्सला सांगितलेले आहे की सगळं रेकॉर्ड जे आहे ते बरोबर करा। MIDCच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आपण कोणता डॉक्युमेंट असा तयार करू शकतो की ज्याच्यातून मी वाचू शकते। पण मीही हुशार आहे, थोडासा शिकलेला आहे, मीही सगळे डॉक्युमेंट्स काढून ठेवलेले आहे, तर माझ्याकडे सगळं आहे। तर जे आहे त्याचं उत्तर द्या आणि सांगा, जशा प्रकारे तुम्ही विट्समध्ये सांगितलं होतं ना की मी माझ्या मुलाला सांगितलेलं आहे की सगळं सोडून द्या, याच्या बाबतीतही बोला की ते ट्रक टर्मिनससाठी ठेवा, सरेंडर करतो मी। पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तुमच्यात आणि संजय शिरसाट यांच्यातला वाद आता टोकाला जातोय असं वाटत नाही आपल्याला? काय आहे की मी जे मुद्दे काढलेले आहे ते तुम्ही काहीही म्हणा, इतकं व्हायलेशन म्हणजे जसं आपल्याला कोणीही विचारू शकणार नाही आम्ही काय करायचं आहे। आणि मी तुम्हाला जसं म्हटलं ना की जे मी आजपर्यंत बोललेलं आहे ते खूप कमी आहे। माझ्याकडे इतकं पुरावे आहे की तुम्हीही चक्रावून जाईल की बाबा हे काय चाललेलं आहे करके, आणि असे धंदे करणार तुम्ही की भाडेचे टट्टू माझ्या घरासमोर, तर बघा तुम्ही आता मी तुमच्या बाबतीत काय पुन्हा देतो करके उसमें मी थांबणार नाही, कोणत्या परिस्थितीमध्ये थांबणार नाही। कितीही दबाव आणा, कितीही प्रयत्न केला तर मी थांबणार नाही। आता पुढे काय करणार? मी आता अजून पुरावे देणार आहे तुम्हाला। तुमच्या चॅनलला 24 तासाचा मटेरियल देतो मी की 24 तास फक्त संजय शिरसाट हेच तुम्ही। काय आहे पण आणखीन? खूप आहे ना साहेब, खूप आहे ना, खूप सारं आहे। थोडंसं काही तासाचं म्हणून जे जालन्याहून लोक येत आहे ना त्यांना सांगा परत नको जाऊ, बहुतेक उद्या त्यांना पुन्हा येण्याची वेळ येईल करके उसमें। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।